नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण करतोय कुळीद असतात ना त्याचा झुणका। तर हे बघा, हे कुळीद पीठ घेतलेलं आहे मी। हे मी घरीच बनवलेलं आहे। हे भाजून मी मिक्सरवरतीच दळून घेतलेलं आहे, कारण इथं आपल्याकडे जातं नसतं। आता मला 5 माणसांच्या एवढं हा झुणका बनवायचा आहे। 4 5 आता तुम्हाला जेवढ्या माणसांचा बनवायचं तेवढं तुम्ही याच्यात पिठी घेऊ शकता। आता या पिठीमध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे बघा, इथं मी सगळ्या जेवढ्या गुटल्या होत्या तेवढ्या मोडून घेतलेत। हे कुळीद दळताना पीठ झाले ना, त्या दळताना मी हळद टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये। आता इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर, गरम झाले कढई, आपल्याला तेल टाकून घ्यायचं। मी 2 पळ्या एवढं तेल टाकून घेतले, तुम्ही अंदाजाने तुम्ही तेल टाकू शकता। आता आपल्याला फोडणी करून घ्यायची। एक कांदा चिरून घेतलेला आहे मी, हा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा। थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे, तो टाकायचा। आता इथे बघू शकता कांदा आपला लालसर झालेला आहे। आता याच्यातच मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे। आपले लाल तिखट आहे ते टाकून घ्यायचं आपल्याला। थोडा आपल्याला हा मसाला झुणका करायचा आहे, थोडा मी जास्तच वापरला आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता। आता हळद मी टाकली नाही, कारण या पिठामध्ये हळद आहे म्हणून मी टाकलेली नाही। आता हे पीठ आपल्या ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। आता हे तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेते, कारण ही झुणका आहे ना, आपली पिठी ही भातासंगती खायला लई भारी लागते। थोडीशी मी पातळच करणार आहे, भाकरी संगती भातासंगती खाल्ली तरी चालते। आता हे आपल्याला थोडा टाइम हलवून घ्यायचं आहे, कारण कसं ह्याच्या गाठी खाली असं बसतं म्हणजे गाठी होतात, त्याच्यामुळे आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये कोकम टाकलं जातं, माझ्याकडे कोकम नाही म्हणून मी चिंच घेतली अशी पाण्यात भिजवून, आणि ते आंबट म्हणून मी याच्यामध्ये टाकून घेते। आता या कुळदाला दुसरं नाव पण दिलेलं आहे, एक गावाकडे याला हे पण म्हणतात हुलगं, हे हुलगं पण म्हणतात आणि कुळीद पण म्हणतात। आता हे बघा मस्त शिजतंय ते खतखत। आता आपण याच्यावरती थोडं खोबरं टाकून घेऊया, थोडी कोथिंबीर। तर इथं आपला मसाल्यातला कुळदाचा झुणका बनवून तयार झालेला आहे। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।